जैन सोशल ग्रुपच्या वतीनं इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर अंधांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेतील अंतिम सामना सोलापूर आणि पुणे संघात पार पडला। सोलापूरच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 बाद 80 धावा केल्या। अटीतटीच्या या सामन्यात पुणे संघानं बाजी मारली। सोलापूरनं दिलेलं टार्गेट पुणे संघानं 9 षटकात पूर्ण केलं। 9 षटकात 3 बाद 81 धावा काढून जेएसजी ब्लाइंड क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलं। पुणे संघाकडून शाहरुख फारुकी यानं नाबाद 20 धावा काढून विजयात मोलाचं योगदान दिलं। दरम्यान विजयानंतर पुणे संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला। सगळ्या सोलापुरांचं मी पहिलं अभिनंदन करतो, कारण की त्यांनी आम्हाला 3 दिवसापासून आम्हाला संधी दिली। आम्ही इथं शुक्रवारी जेव्हा आलो तेव्हा शून्यावर होतो आणि पहिला मी आभार मानतो जैन सोशल ग्रुपचे, कारण त्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली। कारण की एक सोलापूरमध्ये पहिल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवली गेली होती आणि खरं सांगतो या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य होतं, कुठल्या नॅशनल प्लेअरचा समावेश नव्हता, कुठल्या सगळ्या ज्युनियर प्लेयरांना संधी देण्यात आली होती। आणि जेव्हा पुण्याची टीम सोलापूरला आली रेल्वे स्टेशनवर, तेव्हा जैन ग्रुपने सोशल ग्रुपने आम्हाला जी प्रोसेस दिला, जेव्हा गाडीपासून ते इथे येण्यापर्यंतची फॅसिलिटीज दिली ती एकदम जबरदस्त होती। जैन सोशल ग्रुपच्या सुविधांमुळेच आम्ही आज जो यावर आपली दिसतो ते आम्ही मॅच आज जिंकलेले आणि आम्ही पहिल्यांदा आज इतिहासात आज एक इतिहास बसलेला आम्ही पहिल्यांदा सोलापूरच्या राज्यस्तरीयमध्ये आमची पुण्याची टीम 1 नंबरला आलेली आहे। जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजेश निमाणी यांनी या स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली। आपल्या सर्वांचं मी आभारी आहे की आपण या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य करत, ते सहकार्य ग्राउंडचं राहील, महानगरपालिकेचं राहील, परिवहन समितीचं राहील, परिवहन म्हणजे मंडपवाले आहेत, आमचे जेवणवाले केशव महाराज आहेत, हिराचे नेमचंद आहेत, माझी पूर्ण टीम आहे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या टीमला मी हॅट्सऑफ करतो। परिमल भंडारी, रमेश डाकलिया व अमितजी कवाड हे आमचे प्रोग्राम कमिटी चेअरमन यांनी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा या क्रिकेटचं आयोजन व्यवस्थितपणे पार पाडून आज हा आपला आनंदाचा क्षण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले।